नमस्कार. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कल्याण तालुक्यात भात पिके जोरात. वरुणराजाने साथ दिली तर बळीराजा सुखात. जिल्ह्यातील शेती क्षेत्र घटत असल्याने चिंता. गेल्या काही दिवसांच्या दमदार पावसामुळे कल्याण तालुक्यात भात लावणीची कामे जवळपास 90% पूर्ण झाली आहेत. वरुणराजाने अशी साथ दिली तर मात्र पिके चांगली येऊन बळीराजा सुखावेल हे खरे असले तरी जिल्ह्यातील एकूण 60,000 हेक्टर शेती क्षेत्रापैकी 10,000 शेती क्षेत्र घटल्याने कृषी तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. पावसामुळे कल्याण तालुक्यात भात पेरणीच्या कामाला जोरदार सुरुवात झाली होती. शाळा कॉलेजचे विद्यार्थ्यांसह पत्रकार संजय कांबळे हेही शेतात उतरून भात लावणी करत होते. भात पिके देखील उत्तम आली आहेत. सध्या हे सुंदर चित्र ग्रामीण भागात सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. जून महिन्याच्या शेवटच्या तसेच जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कल्याण पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून 25 क्विंटल जया, 25 क्विंटल चंद्रा, 20 क्विंटल सुवर्णा या जातीचे भात बियाणे वाटप करण्यात आले होते. याशिवाय तूर 2 क्विंटल, भाजीपाला 500 मिनी पॉकेट बियाणे ही वाटप करण्यात आली होती. तालुक्यातील 6,542 हेक्टरच्या आसपास भात क्षेत्र आहे. गेल्या काही दिवसापासून तालुक्यातील पावसाची संततधार सुरूच आहे. शेतात पाणी चांगले भरले होते. भात खणणी, चिखलणी आणि लावणी ही कामे जोरदार सुरू झाली होती. शाळेचे विद्यार्थी शेतात काम करत होते. पत्रकार संजय कांबळे हे देखील भात लावण करत होते. मांजरली, आपटी, दहागाव, चौरे, जांभूळ, वसत, मामनोली, गुरवली, नडगाव, दानबाव, घोटसई, मानिवली आदी परिसरात भात पिके जोमात आहेत. हे समाधानकारक असले तरी ठाणे जिल्ह्यातील एकूण 60,000 हेक्टर शेती क्षेत्रापैकी तब्बल 10,000 हेक्टर शेती क्षेत्र घटल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते. त्यामुळे अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात असे भात लावणीचे व पिके जोमदार असल्याचे चित्र केवळ फोटो व्हिडिओमधून पाहावे लागेल एवढे मात्र खरे. यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, सहसंपादक. यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहू शकता सध्या कल्याण तालुक्यामध्ये अशा प्रकारची भात लागवड सर्वत्र झालेली आहे आणि अत्यंत सुंदर असं भात पीक आलेलं आहे. प्रत्येक शेतामध्ये पाणी देखील दिसत आहे आणि वरुणराजाने साथ दिल्यामुळे जवळजवळ 90% भात पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि जर वरुणराजाने अशी जर साथ दिली तर हे भात पीक चांगलं येऊ शकतं आणि बळीराजा सुखी समाधानी होऊ शकतो. मी यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे, कल्याण. तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.